नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एका गुरु भगिनीने प्रश्न विचारला आहे की समस्या सुटायला विलंब का होतो. आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वेळेला जीवनात अडीअडचणी निर्माण होतात त्यावेळेला आपण कामकाजाला केंद्रावर नाव लावतो आणि वाट बघायला लागतो की समस्या कधी दूर होईल, कधी आपण संकटातून मुक्त होऊ, दुःख निवारण कधी होईल. आपल्याला घाई झालेली असते, स्वाभाविक आहे. पण प्रश्न इथं असा येतो की वंदनीय दादांनी जी कार्यकेंद्र स्थापन केली आहेत आणि तिथं कामकाज हा विषय ठेवला आहे, तो कशा करता की जीवनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी त्याच्यातून मुक्तता करून मिळावी सर्वसामान्य भक्तभाविकांना. आता प्रश्न असा विचारला गेला आहे की अडचणीतून मुक्तता व्हायला विलंब होतोय, निराकरण करूनसुद्धा काम होत नाही आहे. एखादी समस्या जरी सुटली तरी काही दिवसांनी काही महिन्यांनी नवी समस्या. मग हे असं का आणि विलंब का होतो. आता त्याच्याकरता आपण अडचणी म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. तर जीवनात दुःख तथा अशांतता किंवा अडचणी ज्या काही येतात त्याला कारणीभूत कोण आहे. आपणच. कुठलीही गोष्ट घडण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपणच कारणीभूत असतो, आपल्याला एवढं माहिती आहे. मग आता आपणच कारणीभूत आहे म्हटल्यानंतर त्याच्यातून मुक्तसुद्धा आपणच व्हायचं आहे. पण आपलं सामर्थ्य नाही आहे म्हणून सद्गुरूंनी कामकाज म्हणून कृपा जोडून देण्याकरता कार्यकेंद्र स्थापन केले आहेत. आता आपण ज्या वेळेला कार्यकेंद्रावर जातो आणि अडीअडचणीला नाव लावतो, तिथं निराकरण घेतो, तर तिथं जे कोणी सेवक, जे केंद्र प्रमुख असतात, जे आपल्याला निराकरण देतात, ते जे निराकरण जी काही सेवा सांगितलेली आहे, त्या 11 आठवड्याचा प्रसाद पूजन असू दे, दान असू दे, प्रार्थना वाचन असू दे, तर ते आपण मनोभावे करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. पण इथं गडबड अशी होती की समस्या ही आपणच सोडवून घ्यायची आहे. सद्गुरू आपल्याला मदत करणार आहेत. म्हणजे प्रयत्न आपल्याकडून 50% पाहिजे तर 50% सद्गुरूंच्याकडून मिळेल आणि 100% काम झालेला अनुभव येईल. म्हणजे थोडक्यात आपली श्रद्धा पाहिजे सद्गुरूंच्यावर की आता आम्ही केंद्रावर गेलो आहे, नाव लावलं आहे, समस्या सांगितली आहे, निराकरण घेतलं आहे, म्हणजे 100% त्याच्यातून आपली सुटका होणार आहे. हा दृढ विश्वास आपल्या ठिकाणी पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भक्ती पाहिजे, तर 100% काम होईल. पण होतं कसं की आपली सद्गुरूंच्यावर श्रद्धा नसते. सद्गुरूंनी निराकरण म्हणून जी काही आपल्याला सेवा सांगितली आहे त्या सेवेकडे आपलं लक्ष नसतं. आपली समस्या कधी सुटेल ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. म्हणजे अडचण, आता मी हे नामस्मरण केलं की माझी अडचण दूर होणार आहे, म्हणजे अडचण दूर होणार आहे म्हणून मी नामस्मरण करतोय. किंवा आता हे पूजा, आता प्रसाद दिला आहे पूजनार्थ, तर त्याची पूजा करताना तो विषयमध्ये म्हणजे इथं प्रसाद आहे, त्याच्याबरोबर कृपा आशीर्वाद आहे, तो आपल्याकडे प्रवाहित होण्याकरता आपला विषयच आड येत असतो. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं आहे की आता एकदा आपण त्यांच्या चरणाशी गेलो, 2 विड्याची पानं, सुपारी, नारळ आणि 11 रुपये आपण तिथं केंद्रावर ठेवल्यानंतर 2 विड्याची पानं, 2 हस्तक आणि 1 मस्तक, म्हणजे गतजन्म आणि इहजन्म, आणि आपलं मस्तक म्हणजे सुपारी, आणि हा पंचभौतिक देहाचं प्रतीक म्हणून तो नारळ. म्हणजे आपण आपलं सर्वस्व सद्गुरूंच्या चरणाशी की बाबा मी अज्ञानी आहे, मला काही माहिती नाही, पण जीवनामध्ये समस्या आहेत, तर माझं जे काही कर्म आहे त्याच्यात जे काही दोष धारण झालेत ते तुमच्या चरणाशी, की जेणेकरून तुमच्याकडून जो काही कृपा आशीर्वाद मिळेल त्या कृपा आशीर्वादातून मी माझ्या समस्येतून मुक्त होईन आणि तुमची सेवा करू लागेन. जीवनात समस्या निर्माण झाली आहे, त्या समस्येचं कारण आपणच आहोत हे आपण लक्षात घेत नाही. आपण म्हणतो बाबांनी लगेच माझं कामकाज करावं, लगेच मला अनुभव यायला पाहिजे, मी अडचण सांगितली की लगेच 2-3 आठवड्यात मला समस्या माझी सुटली पाहिजे, किंवा 2-3 आठवड्या कशाला, आज गेलो म्हणजे उद्याच समस्या सुटली पाहिजे. पण जी काय आता समस्या जीवनामध्ये आलेली आहे त्याची पेरणी नकळतपणे आपल्याकडूनच झालेली आहे. जो ऋणानुबंध आपण घेऊन आलो आहे, आपण विषय ऐकतोय, पहिल्यापासून आपण एपिसोड ऐकतोय,
की जे काही ऋणानुबंध आपण घेऊन आलेलो असतो, म्हणजे त्या ऋणानुबंधांनीच आपल्याला जन्माला यायला भाग पाडलं आहे. मग त्याची सुटका करून घ्यायची आहे. ते सारखे जीवनामध्ये अडचणी निर्माण करत आहेत. ते ऋणानुबंध जेवढे खोल असतील, म्हणजे समस्येचं कारण हे जेवढं डीप असेल, जेवढं खोल असेल, म्हणजे थोडक्यात कसं, थोडक्यात आपण रस्त्यावरून चालत निघालो आहे. वाटेमध्ये काट्याचं झुडूप आहे. आता ते वाटेत येतं आणि त्याचे काटे बोचत आहेत म्हणून नुसतं आपण वरनं जर का ते काढून टाकलं तर काय होणार? काही दिवसांनी पुन्हा ते उगवणार. म्हणजे तात्पुरता इलाज काही कामाचा नाही आहे. कारण पुन्हा एकदा आपण जाताना पुन्हा ते वाटेत येणार. मग ते मुळापासून काढायला पाहिजे. म्हणून सबुरी ठेवणं हे फार गरजेचं असतं. मग त्याच्यात काही जणांना जास्ती विलंब लागतो. ह्याचं कारण ते काट्याचं झाड खूप मोठं आहे. त्याची मुळं खूप खोलवर गेलेली आहेत. बाबांच्या दादांच्या कार्याची योजना तात्पुरता इलाज असा नाही आहे. मुळापासून समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे. आपल्याला जे काही दोष आहेत, आपल्यामध्ये जे काही दोष धारण झालेले आहेत, जी काही समस्या आहे, त्याचं समूळ उच्चाटन व्हायला पाहिजे. जेणेकरून ते ह्या जन्मात नव्हे, पुढील कुठल्याच जन्मामध्ये ते भेडसावू नव्हे, ते आपल्या पाठीशी लागू नव्हे, अशी कार्याची योजना आहे. म्हणून थोडा विलंब होतो. आपल्याकडे सबुरी नाही आहे, श्रद्धा नाही आहे. समस्या मात्र बाबांनी सोडवून द्यायला पाहिजेत. आणि किती दिवस अजून प्रसाद पूजन करायचं असं विचारत येतात केंद्रावर. मग इथं असं आपण लक्षात घ्यायचं की निर्माण केलं आहे आपण, सोडवायचं आहे आपण, जबाबदार आपण दादाबाबांना धरतोय की काय हे किती दिवस सेवा करायची, अजून समस्या सुटत नाही. निर्माण कुणाच्यामुळे झालं आहे? आपल्यामुळे झालं आहे. मग त्याचं कारण काय आहे हे आपण विचारायला गेलो का दादाबाबांच्याकडे? नाही गेलो. आपल्याला निराकरण पाहिजे, आपल्याला त्याच्यातून मुक्तता पाहिजे. आपण असं कधी विचारलं का दादाबाबांना मनातून तरी की माझ्या जीवनात जे काही संकट किंवा जे काही अशांतता, दुःख म्हणून जे काय आलेलं आहे त्याचं कारण काय आहे आणि त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मी काय करायला पाहिजे? काय माझ्याकडून चुकलं असेल तर मी क्षमा मागतो, मी त्याची माफी मागतो. मी असं काय वाईट केलं आहे? कारण काही ना काहीतरी पातक प्रमाद आपल्याकडून घडलेत म्हणून तर आपल्या जीवनामध्ये दुःख तथा अशांतता निर्माण झाली असते. म्हणजे थोडक्यात आपणच कारणीभूत असतो आणि आपण दोष देतो आपण दादाबाबांना, काय हे लवकर करत नाही तुम्ही काम माझं. आता सद्गुरूंनी सांगितलं आहे की कृपेची कमतरता हे समस्येचं कारण आहे. म्हणजे जीवनामध्ये कृपेची कमतरता आहे म्हणून जीवनामध्ये अशांतता आहे. मग आपण कृपा प्राप्त करून घेण्याकरता सद्गुरूंच्याकडे जातो, समस्या सोडवून घेण्याकरता नाही. तर कृपेची कमतरता आहे. मग ती कृपा झाल्यानंतर समस्या दूर होणार आहे. पण आपण काय करतो? एकदा केंद्रावर आलो, निराकरण घेतलं, आता जी काही सांगितले तेवढी सेवा करा, बाकी काहीही करू नका. पण आपण गप्प बसत नाही. आपण ह्या सेवेबरोबर आणखीन काही करायला जातो. कुणीतरी काहीतरी सांगतं की अरे ते करतोस ना, ते राहून दे, त्याच्याबरोबर हेही कर. मग आपण ज्यावेळेला गुरुवलयामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला नकळतपणे कुणाचं तरी ऐकून आपण त्या गुरुवलयातून बाहेर येत असतो. आपण ज्यावेळेला एकदा समस्या घेऊन गुरूंच्या चरणाशी गेलोय म्हटल्यानंतर आपला योगक्षेम हे सद्गुरू पाहत असतात. आपणच अज्ञानाने त्याच्यातून विभक्त होतो आणि हे करतो आणि ते करतो आणि ते करतो, सगळं करून पुन्हा हातात काही नाही. म्हणून आपण समजून घेऊन आता एकदा त्यांच्या चरणाशी गेलोय ना की आता बस, मला बाकी काही माहिती नाही, मी फक्त सेवा करणार आणि गप्प बसणार. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समस्येचा पुनरुच्चार करू नका असं सांगितलं आहे. एकदा बाबांना सांगितलं आपण की बाबा ही समस्या आहे माझ्या जीवनामध्ये, ती दूर करा, बस झालं. कारण त्यावेळेला जेवढी समस्या आलेली असती ती दूर करणं सोपं असतं, पण त्याचा आपण पुनरुच्चार करून करून ती 100% धारण करून घेतो असं सांगितलं. हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा सांगायची समस्या जी काय आहे ती बाबांना माहिती असते, ते बरोबर सोडवतात. म्हणून आपण सबुरी ठेवणं आणि त्या समस्येचा पुन्हा पुन्हा उच्चार न करणं हे आपलं कर्तव्य असतं. वंदनीय दादांनी विश्वातल्या सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून घेतलं आहे. त्यामुळे आपल्या ज्या काही कुलदेवदेवता आहेत त्यांची सेवा करणं हे कर्तव्य आपल्याकडून नीट न झालेलं असल्यामुळे त्यांच्याकडून कृपाशीर्वाद धारण करू शकलो नसतो आपण. मग आपल्याला ज्या वेळेला जो काही प्रसाद पूजनार्थ दिला जातो त्यावेळेला आपल्याच कुलदेवदेवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला जोडून दिला जातो.
त्यामुळे आपण आणखीन कुठं जाणं हे गैर आहे. सद्गुरू हे सगळ्याच देवदेवतांचा कृपा आशीर्वाद घेऊन आलेले असतात, की जेणेकरून तो सौम्य करून आपल्यापर्यंत ते पोचवत असतात. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेलं ऐकणं हे आपलं कर्तव्य असतं. जी काय समस्या आत्ता जीवनामध्ये आपल्याला त्रासदायी होती आहे ती आपणच निर्माण केली आहे. ह्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये ती ह्या जन्मामध्ये उगवली आहे. मग ती सोडवण्याकरता सद्गुरू आलेले आहेत, पण आपल्यामध्ये आपल्याला सबुरी नाही आहे, श्रद्धा पाहिजे. बाबा काय म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी दोनच शब्द त्यांच्याकडे. ते म्हणतात तू फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव, बाकी जे काय आहे ते सगळं मी बघतो, मी करतो. आपण काय मागच्या जन्मात जाऊ शकत नाही. आपण गत जन्मामध्ये जाऊन त्याचं निवारण आणि निराकरण आपण काय शोधू शकत नाही. ते बाबांनी सिद्ध करून दिलेलं आहे, दादांनी ते सिद्ध केलेलं आहे. पण त्यांना करू द्यायला आपण वेळ दिला पाहिजे ना. आपण वेळ द्यायला तयार नाही. आपण मागच्या शनिवारी रविवारी कामकाजाला नाव लावलं, एक आठवडा झाला की अजून कसं समस्या सुटत नाही आहे. मग आणि कुठेतरी जाऊ का, आणि कोणाला तरी विचारू का, किंवा आणि कोणीतरी लवकर सोडवून देणारा आहे का. म्हणजे इथं काय होतं की इथं पहिल्यांदा श्रद्धाच निर्माण झालेली नाही बाबांच्याबद्दल. आपण दादाबाबांच्या तिथं चरणाशी आपण तिथं नतमस्तक झाल्यानंतर आपण सर्वस्व तिथं वाहिलं आहे म्हटल्यानंतर दुसरे विचारायचं कारण शिल्लक राहू नये. पण होतं काय की कोणीतरी आपल्याला सांगतं, काय रे काम झालं की नाही. तिथं कोणीतरी एक महाराज आहे, तिथं कोणीतरी मांत्रिक आहे, की चला तिकडं जाऊया. त्यामुळे श्रद्धा निर्माणच झाली नाही आहे. मग त्यामुळे समस्या सुटणार नाही आहे. मग इथं नाही, कुठेही गेलं तरी समस्या सुटणारच नाही आहे. हा एक विषय. आणि अजून एक विषय म्हणजे बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की कामकाजाला येतात आणि मग विचारणा करायला लागतात की काय हो, अजून किती दिवस करायचं, समस्या अजून सुटली नाही आहे, अजून जे काय दुःख होतं ते दूर झालं नाही आहे. मग कोणीतरी त्याला काका मामा मावशी कोणीतरी सांगतात की अरे तू तिकडं जा, तिथं कोणीतरी एक मांत्रिक आहेत किंवा तिथं कोणीतरी एक बाबा आहेत, तर तिथं कुठलं तरी प्रसिद्ध देवस्थान आहे. मग हे जातात तिथं आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं काम झाल्याचा त्यांना अनुभव येतो. आणि मग ते कुणाकडून तरी कळतं नंतर की तिथं गेल्यानंतर काम झालं. काम कुठून झालं, काम इथूनच झालं असतं, परंतु ते तिथं गेल्यानंतर ते उदित झालं. कारण तेवढा वेळ द्यावा लागतो. कारण शेवटी असं आहे की तो दिवस तो वेळ येस तोपर्यंत आपल्याला सबुरी नाही आहे. आपल्याला वाटतं आपण तिथं गेल्यामुळे झालं, पण तिथं गेल्यामुळे झालंच नसतं. ते इथूनच झालं असतं. कारण आशीर्वाद एकदा आपण केंद्रावर डोकं ठेवल्यानंतर 100% आशीर्वाद आपल्याला मिळतो. पण ती जी काही मुळं आहेत, ती जी काही खोलवर गेलेली रुतलेली मुळं आहेत, ती काढोस तोपर्यंत वेळ लागतो. आणि ती एकदा पूर्ण काढल्यानंतर आपल्याला काम झाल्याचा अनुभव येतो. आणि तोपर्यंत जर का आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो असो तर की तिथं गेल्यामुळे झालं नाही, ते इथूनच झालेलं आहे. मग हे आपण समजून घेतलं पाहिजे की आज कामकाजाकरता जे काही निराकरण सिद्ध केलं आहे ते परिपूर्ण आहे. म्हणून विषय आपण समजून घ्यायचा की दादांनी सेमिनारमध्ये काय काय सांगितलं की जीवनात दुःखाचे प्रकार आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक 3 प्रकारची दुःख सांगितली आहेत. 4थ्या प्रकारचं दुःख नाही आहे. त्यापैकी कुठल्या प्रकारच्या दुःखाने आपण पीडित आहोत आपल्याला माहिती नाही, पण सद्गुरूंना माहिती आहे. आणि ते गतजन्मात जाऊन तिथून ते सोडवत यायचं आहे. काम सोपं नाही आहे. आपण करून ठेवलं आहे आणि आपल्याला आता घाई झाली की आत्ताच्या आत्ता व्हायला पाहिजे, अब्बी के अब्बी. तरीसुद्धा गुरु हे माऊली आहे, ते नाराज नाही होत, ते रागवत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे की आपण अज्ञानी आहोत. आपणच अज्ञानाने जीवन व्यतीत करून अशा काही ऋणानुबंधांची, अशा काही कर्मातल्या दोषांची निर्मिती करून ठेवली आहे की ते जे आज ह्या जन्मात आपल्याला पिडत आहेत, ते त्रासदायी होत आहेत, जीर्ण नकोसं करून टाकलेलं आहे. मग त्याचं ज्ञान करून घेऊन आपण सद्गुरूंना शरण जाणं हे आपलं कर्तव्य आहे. की मला माहिती नाही आहे हे का निर्माण झालं, माझ्या वाट्याला हे का आलं, पण नकळतपणे त्याला मीच कारणीभूत आहे. तर तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि तुम्ही सांगाल ते मी सेवा करतो. आणि माझ्यामध्ये श्रद्धा, सबुरी, भक्ती हे तुम्ही जागृत करा, ती निर्माण करा. तुमच्या माध्यमातूनच माझी समस्या दूर होणार आहे.
एवढी श्रद्धा भक्ती आपल्या ठिकाणी जर का निर्माण झाली तर काम हे व्हायलाच पाहिजे, अडचण ही दूर व्हायलाच पाहिजे. कारण ते जे काही निराकरण आहे हे सिद्ध आहे, आपल्यामध्ये सबुरी नाही आहे. आणि आपण सेमिनार ज्यावेळेला आपण विषय समजून घ्यायला लागतो, आता माझं चॅनल तुम्ही बघतात पहिल्यापासून आता 80 एपिसोड झाले, आजचा हा 81वा आहे. किती विषय आपण याच्यात घेतलेले आहेत, सगळे सद्गुरूंची कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळेच मी ह्या काही गोष्टी सांगू शकतोय की किती प्रकारचं जीवनामध्ये दुःख आहे. पहिल्यांदा आपल्याला जीवन म्हणजे काय हेच माहिती नाही आहे, त्यामुळे अज्ञानाने आपण जीवन व्यतीत करतो, हव्यास करतो, लोभ करतो, मत्सर करतो, हेवा करतो, असंख्य नको असलेल्या गोष्टी आपण इथं निर्माण करतो. आणि जैसी करणी वैसी भरणी ह्या नियमाप्रमाणे आपण जे काही कर्म केलं आहे त्याची रिॲक्शन ही येणारच आहे, ती ह्या जन्मातील किंवा पुढल्या जन्मातील किंवा त्याच्या पुढल्या जन्मातील. आपण म्हणत असतो ह्या जन्मात मी काहीच वाईट केलं नाही आहे तरी माझ्या वाट्याला दुःख का? कारण आपल्याला गतजन्म आठवत नाही आहे ना. गतजन्म आठवायची सिस्टीम परमेश्वराने नाही ठेवलेली. तसं जर का आपल्याला सगळे जन्म आठवायला लागले आपण काय काय केलं आहे तर आपल्या डोक्याचा भुगा होईल, वेड्याच्या इस्पितळात भरती करावं लागेल. म्हणून परमेश्वराने सगळे आपली मेमरी गतजन्माची असते आतमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये सगळ्या एंट्रीज असतात. त्याला स्मृतीपटल म्हटले. स्मृतीपटलामध्ये आत्तापर्यंतच्या सगळ्या जन्माच्या सगळ्या आठवणी सगळ्या गोष्टी आत आहेत. त्या आहेत म्हणून तर त्या वाट्याला येतात. आपल्याला फक्त आत्ता आठवत नाहीत. आपण म्हणतो मी ह्या जन्मात काही नाही केलं, परंतु काहीतरी करून ठेवलेलं आहे, ते आत्ता आलेलं आहे, ह्या जन्मात वाट्याला आलेलं आहे. म्हणून जीवन म्हणजे काय हे समजून घ्यायचं. सद्गुरू जीवनात येतात आणि तुमची अडीअडचण सोडवतो म्हणतात, तर अडीअडचणी सोडवणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट नसून आपल्याला ज्ञानी करणं हे त्याचं उद्दिष्ट असतं. आता वंदनीय दादाने जी काही कार्यकेंद्र स्थापन केली आहेत त्याच्या मागं अडचणी सोडवणं हा विषय आहे का ज्ञानी करणं हा विषय आहे? अडचणी सोडवणं हा विषय नाहीच आहे. अडचणी सोडवतो असं म्हटल्याशिवाय कोणी आपण जवळ येणारच नाही. आपल्याला जीवनाबद्दल ज्ञान नसल्यामुळे आत्ता फक्त अडचण दिसते, आत्ता समस्या दिसते आणि ती सोडवावी कुणीतरी मोठ्या शक्तीने. मग ते कुठल्या देवदेवता असू देत किंवा गोड सद्गुरू असू देत, एवढंच आपल्याला माहिती असतं. परंतु सद्गुरूंना हे माहिती असतं की आपला जीवनाचा प्रवासच चुकलेला आहे, आपल्याला जीवन कळलेलंच नाही आहे. आपल्या जीवनाचा प्रवाह झालेला आहे, प्रवास नाही आहे. प्रवास असेल तर तो योग्य दिशेला असतो. जे काय आपण पुन्हा पुन्हा जन्माला यायच्या चक्रात अडकवून घेतलेलं आहे त्या चक्रातून सोडवायचं आहे त्यांना. मग ते आपण अडकलेलं आपल्याला कळत नाही आहे. आपण सगळे जीवनचक्रात अडकलेलो आहोत, आपण कर्मामध्ये अडकलेलो आहोत हेच आपल्याला कळत नाही आहे. ते सद्गुरूंना नेमकं माहिती आहे. मग त्यात तुम्ही अडकलेल्या तुम्हाला त्याच्यातून कसं बाहेर पडायचं हे शिकवतो, साधना शिकवतो, प्रार्थना देतो. असं नुसतं म्हटलं तर कोणी येणार नाही. अडचणी सोडवतो म्हटलं की आपण सगळे जमा होतो, हे माझी अडचण सोडव. का सगळ्यांना काही ना काहीतरी जीवनामध्ये अडचणी आहेतच. अडचणी नसतील तरी सुद्धा हव्यास आहे की मी श्रीमंत आहे पण मला आणखीन श्रीमंत व्हायचं आहे. म्हणजे हे जे काय सगळं अज्ञान आहे ना ते दूर करण्याकरता सद्गुरू आलेले असतात. आता दुसरा प्रश्न येतो की एक काम झालं पण काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी पुन्हा नवी समस्या का निर्माण झाली? पुन्हा एकदा नव्याने कुठल्या तरी दुःखाची निर्मिती का झाली? तर त्याचं उत्तर हे आहे की ज्यावेळेला आपण पहिलं दुःख किंवा पहिल्या जीवनातील समस्या घेऊन केंद्रावर जातो, तिथं निराकरण सांगितलं जातं आणि त्या निराकरणातून आपण मुक्त होतो. निराकरण घेतल्यानंतर आपण समस्येतून मुक्त होतो. त्यावेळेला आपल्याला ते सांगतात की ह्यापुढं तुम्ही साधना सुरू करा. जी प्रार्थना दिली जाते आपल्याला पहिल्यांदा, नंतर तुम्ही आरतीला येऊ लागा. मग आरती ऐकल्यानंतर आपल्याला जरा बरं वाटायला लागतं. मग हळूहळू तुम्ही साधना शिका आणि नित्याची साधना करू लागा, हे सांगितलं जातं की नाही सगळ्या केंद्रावर. मग त्याचं कारण काय आहे? कारण समस्येचं कारण हे आपणच आहोत. तर आपल्या ह्या देहा माध्यमामध्ये अविकसितता आहे म्हणून जीवनामध्ये समस्या आहेत. आपण हा विषय समजून घेतलेला आहे पहिल्यापासून. जे कोणी आज नव्याने ऐकत असतील तर त्यांना एवढी एकच विनंती आहे की पहिल्यापासून सगळे एपिसोड पहा, म्हणजे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. कर्मामध्ये राजयोग आहे, देहामध्ये दारिद्र्य आहे म्हटलं आहे. म्हणजे कर्मामध्ये सगळी तरतूद आहे पण देहामध्ये कमतरता आहे. कर्म देहाशी एकरूप होऊ शकत नाही आहे म्हणून जीवनामध्ये समस्या आहेत.
मग ते समस्या म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळलं पाहिजे. मग कर्मदेहाशी एकरूप होणं म्हणजे काय हे कळलं पाहिजे आणि कर्म म्हणजे काय हे कळलं पाहिजे. मग जी काय आंतरिक अवस्था ही अविकसित आहे ती विकसित होण्याकरता जी काय 19 माध्यमं आहेत ती माध्यमं विकसित होण्याकरता आपल्याला साधना सूचित केली जाते. जी काय साधना करा म्हणून सांगितली जाते ती साधना केल्यानंतर आंतरिक अवस्था हळूहळू बदलणार आहे. मग आपल्याला माहिती आहे दैहिक आणि आत्मिक शक्ती ह्याच्यामध्ये प्रमाण बदललेलं आहे. दैहिक शक्ती आहे 75%, आत्मिक शक्ती आहे 25%. त्यामुळे कर्म हे 100% धारण होऊ शकत नाही आहे, म्हणून जीवनामध्ये अडचणी आहेत. पंचतत्वात्मक स्थूल देह आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या पाचही तत्वामध्ये कमी अधिकपणा आहे. त्याचं जे काही प्रमाण आहे ते चुकलेलं आहे. जे निसर्गात आहे ते बरोबर आहे आणि आपल्यामध्ये चुकलेलं आहे. मग ते व्यवस्थित होण्याकरता ही पाचही तत्वामध्ये समतोलपणा येण्याकरता आपल्याला आरती आहे. म्हणून आपण ज्यावेळेला आरती ऐकायला जातो त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं. मग साधना, आरती आणि मग नित्याची प्रार्थना ह्यानी हळूहळू आपलं दैहिक माध्यम हे विकसित व्हायला लागतं. मग आत्मिक आणि दैहिक शक्तीचं प्रमाण बरोबर आलं 50-50% की कर्मधारणा व्हायला लागते किंवा आपल्याला काम झाल्याचा अनुभव येतो. मग आता आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक 3 प्रकारची दुःख आहेत सांगितलं आहे. तर काही दुःख ही एवढी खोलवर असतात, तो ऋणानुबंध एवढा खोल असतो की तो 2-2, 3-3 जन्म पिडणार असतो. मग त्यालासुद्धा सामोरं जाण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतं, पण ते साधनेतून. कारण शेवटी हे सगळ्या दैहिक प्रक्रिया, या दैहिक अवस्थेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जसं आपण ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये ऐकलं की आपल्या वंशजांचा त्रास कुणाला होतो, तो त्रास करून घेण्याकरता माध्यम पोषक असेल तर होतो. जर का एखाद्याचं माध्यम शक्तिशाली असेल, आत्मिक शक्ती भरपूर असेल तर त्याला त्रास होणार नाही. तसं आपलं हे माध्यम विकसित झाल्यानंतर जरी त्रास आपल्या जीवन परिसरामध्ये आला तरी तो आपल्याला बाधक होऊ शकत नाही. म्हणजे आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण होतं. मग तेच तर सद्गुरूंना सांगायचं आहे. ते म्हणतात तुम्ही साधना करा, तुमच्यामधली कमतरता दूर झाली की मग जीवन हे तुमच्या हातात येईल. आता आपण कर्माधीन आहोत, त्याच्याऐवजी कर्म अधीन होईल. म्हणजे विभूतीने सांगितलं आहे कर्म तुम्हारा नोकर है. तसं आपण त्याला आज्ञा देऊ शकू की असं असं कर, पण ते सामर्थ्य येण्याकरता दैहिक अवस्थेमध्ये बदल व्हायला पाहिजे. आपण गुरु आश्रित, आपण गुरु अंकित व्हायला पाहिजे. ज्यावेळेला साधना करून गुरुशक्ती आपण धारण करून घेतो, विकसित अवस्था प्राप्त व्हायला लागते, त्यावेळेला कर्म अधीन होतं आपल्याला. मग समस्या म्हणजे काय हे विचारावं लागेल असं म्हटलंय दादांनी. की सगळं ह्याच्या मागं मूळ काय आहे तर अज्ञान आहे. आपल्याला जीवन काय हे माहिती नाही आहे. जीवनामध्ये समस्या आल्यात एवढंच कळतं आहे आणि त्या समस्या नको आहेत एवढंच कळतं आहे, पण जीवन काय आहे हेच कळलेलं नाही आहे. म्हणून दादा म्हणतात तुम्ही ज्ञानी व्हा. म्हणून म्हटले गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञानी समाधान. मग ज्यावेळेला आपल्याला जीवनात अडीअडचणी निर्माण होतात तर त्या अडीअडचणी कधी लवकरात लवकर दूर होतील ह्याच्यापेक्षा अडचणीचं कारण काय आहे, माझ्याकडून असं काय चुकलं असेल किंवा असं काय आचरण घडलं असेल की जेणेकरून अशी अडचण निर्माण झाली, त्याचा विचार करून तसं आचरण न घडण्याकरता प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. सद्गुरू पाठीशी आहेतच. ते म्हणतात तू ज्ञान करून घे, मग तुला हळूहळू कळायला लागेल की आपण कुठं चुकत होतो. आपण काही समजूनच घेतलं नाही. आपण हव्यासापोटी, अज्ञानाने, अहंकारापोटी मला मिळालाच पाहिजे, मी काही नमतं घेणार नाही. मग नकळतपणे आपल्या माध्यमातून इतरांचं अकल्याण, आपल्यामुळे इतराला दुःखी जीवन जगायला लागणं, अशी ज्यावेळेला घटना घडते, पातक प्रमाद आपल्याकडनं घडतात, त्यावेळेला त्याची रिॲक्शन ही येत असते आणि मग आपल्याला जीवनामध्ये दुःख, अशांतता या भोगाव्या लागतात आणि जन्म त्याच्याकरताच झालेला असतो. म्हणून सगळे ह्या जन्मप्रवृत्ती काय आहे हे समजून घेणं हे फार गरजेचं आहे असं सांगितलं सद्गुरूंनी. म्हणून आपण विषय समजून घेऊन, भले आपल्याला कामकाजाला विलंब लागला म्हणून आपण असा विचार कधीच करता कामा नये की अजून किती सेवा करायची, समस्या सुटतच नाही आहे. समस्या निर्माण होण्यामागचं अजून एक कारण वंदनीय दादांनी सांगितलं आहे की आपल्याच जीवात्म्याला पुढली अवस्था पाहिजे म्हणून समस्या निर्माण झाली आहे. हा खूप समजून घेण्यासारखा विषय आहे
की त्याला स्वतःची उत्क्रांती करून घ्यायची आहे. तो जीवात्मा म्हणून अडकलेला आहे, त्याला आत्मा अवस्था करून पाहिजे, मग तो परमात्मा अवस्थेला जाणार आहे. पण आपल्या ह्या स्थूलदेहाला ते कळत नाही, त्याची जाणीव नाही आहे. म्हणून तो जो कोणी जीवात्मा आहे तो अस्वस्थ होऊन तो काय म्हणतो, ह्याच्या जीवनात जर का आपण अडचण निर्माण केली तर हा गुरूंच्याकडे जाईल. आणि सद्गुरू आपल्याला कृपाशक्ती कृपाशीर्वाद द्यायला तयारच आहेत की माझा लगेच उद्धार होईल, की तो आत्मा पुढल्या अवस्थेला जाऊ शकेल. पण मध्ये आपलाच स्थूलदेह आहे. म्हणून आपण ज्या वेळेला म्हणे साधना करायला लागतो तर आपली अपेक्षा असते आपल्याला काहीतरी ऐहिक प्राप्ती व्हावी, पण आत्मा म्हणत असतो मला पुढली अवस्था प्राप्त व्हावी. मग तो आत्मा म्हणतो म्हणे ठीक आहे, याला तुला काय पाहिजे ते ऐहिक देऊया, मला तरी पुढली अवस्था प्राप्त करून मिळते. सद्गुरू आहेत ना, त्यांच्या कृपाशीर्वादाने मी पुढली अवस्था प्राप्त करून घेईल. म्हणून आपण ज्या वेळेला साधन सेवा करतो, साधना करायला लागतो, तेव्हा साधनेत जसजसं आपलं मन एकाग्र होत जाईल, साधना जसजशी आपल्याकडून संथेनं नीट केली जाईल, तशी साधना हळूहळू आत्मा करायला लागतो. कारण आत्म्यानेच साधना केली पाहिजे की जेणेकरून त्याला त्याची पुढली अवस्था मिळेल. मग त्यावेळेला सपोर्टिंग व्हायला लागतं. मग आत्मा म्हणतो तू माझ्यासाठी साधना करतोस ना, मग तुला समस्या येणार नाही हे मी बघतो, की तुला जे काय हवं नको आहे ते मी बघतो. तू रोज सकाळी माझ्यासाठी साधना कर, मग दिवसभर मी तुझ्या पाठीशी राहीन. इतकं हे गिव्ह अँड टेक असं चालू होतं. कारण शेवटी प्रधान कोण आहे देहाच्या ठिकाणी? आत्मा आहे. तर आपलं आत्म्याकडे लक्ष नसल्यामुळे जीवनामध्ये समस्या आहेत. म्हणून सद्गुरू ज्या वेळेला आपल्या जीवनात येतात तो सगळ्यात मोठा योग असतो की जेणेकरून आपण पुढल्या अवस्थेला जाऊ शकतो. पण तिथं येण्याकरता, सद्गुरूंच्या चरणाशी येण्याकरता काहीतरी कारण घडावं लागतं. ते कारण म्हणजेच जीवनातले दुःख, अशांतता, जीवनातली समस्या, की जेणेकरून काही समस्या निर्माण केल्याशिवाय केंद्रावर जाणार कोण? आपल्याला काहीच माहिती नव्हतं, आपल्याला काहीच माहिती नसतं. मग तिथं येण्याकरता काहीतरी कारण निर्माण व्हावं म्हणून एखादी अडचण ही निर्माण होती. पण अडचण सुटण्याकरता निर्माण झाली नसून आपण ज्ञानी व्हावं, आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, आपल्याला नराची नारायण अवस्था प्राप्त व्हावी, हे त्याच्या मागं कारण आहे. मग हे आपण समजून घेऊन आपण मनापासून साधन सेवा करून ह्या सगळ्या विषयातून आपण मुक्त होऊन सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनाचा प्रवास सुरू व्हावा आणि सगळ्यांना सद्गुरूंच्या कृपेचा लाभ व्हावा, अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.